पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती डचे प्रभाग अधिकारी रोशन माळी यांना कोणत्याही बेकायदेशीर बांधकामे बिल्डरांचे अनधिकृत कार्यालय, टपऱ्या, हातगाड्या यांच्यावर कारवाई करण्यास सांगितलं की फक्त गरिबांच्या हातगाड्यांवर कारवाई करून प्रत्येक हातगाडी अंदाजे 1,500 ते 2,000 प्रमाणे रक्कम दंड म्हणून घेऊन सोडवण्यात येतात। मात्र कोणत्याही हातगाड्या तोडण्याची हिंमत रोशन माळी यांच्यात नाही। शहरातील मुस्लिम नाक्यावरील हातगाड्या, अनधिकृत टपऱ्या तोडण्याची हिंमत देखील रोशन माळी यांच्यात नाही। तसेच बिल्डरांचे फुटपाथवरील अनधिकृत कार्यालय तोडण्यासाठी वेळोवेळी बातमी प्रसिद्ध करून व माहिती देऊनही आयुक्तांशी बोला, उपायुक्तांशी बोला, या नगरसेवकांचा बिल्डर आहे, त्या नेत्याचं कार्यालय आहे, अशी डरपोक भूमिका रोशन माळी घेत असून रोशन माळी यांना प्रभाग समिती कार्यालयाचा कारभार झेपत नसेल त्यांना त्वरित यातून प्रशासनाने मुक्त करावे। पत्रकारांनी बातम्या टाकल्या की त्यांना वैयक्तिक राग येण्याचं कारण नसावं, कारण पत्रकार हे अनधिकृतरित्या बांधकामाची माहिती देऊ शकतात, यावर कारवाई करू शकत नाही, हे रोशन माळी यांना अद्यापही समजलं नाही। याचं कारण म्हणजे कोणताही अनुभाग नसताना नेत्यांची हाजी करून प्रभाग समिती अधिकारी ही खुर्ची त्यांनी मिळवली तरी प्रशासनानं तात्काळ रोशन माळी यांची बदली कारवाई, अन्यथा लाचलुचपत विभागाचा एखादा ट्रॅप महापालिकेत झाल्यास पनवेल महापालिकेचे नाव बदनाम होऊ शकते। शहरातील अंटल बिल्डरचे कार्यालय अद्यापही फुटपाथवर असून रस्त्यावर सळई ठेवल्याने नागरिकांना आजही त्रास सहन करावा लागत आहे। तसेच प्रभाग समिती कार्यालय शेजारील अनधिकृत मार्केट तयार केलं गेलं आहे, याकडे वार्ड ऑफिसर रोशन माळी यांचं दुर्लक्ष असून त्यावर कारवाई ते करत नाहीत। अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।